दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे घातपात नाही असं एसआयटीचं प्रतिज्ञापत्र आहे। या प्रकरणामधील आरोप हे निराधार आहेत। एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय। महायुती सरकारने बनवलेल्या एसआयटी कडून हायकोर्टामध्ये हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे। सतीश सालियन यांची याचिका योग्य नसून ती फेटाळावी असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। तर माझ्यावरील आरोप खोटे, याचिका फेटाळून लावा। आदित्य ठाकरे यांनी देखील हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे। रेजंट गॅलेक्सी इमारतीचे सर्व कॅमेरे तपासले, काहीही संशयास्पद आक्षेपार्ह आढळलं नाही। त्या रात्री उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे कॉल रेकॉर्ड तपासले, काहीही संशयास्पद आढळलं नाही। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अथवा शारीरिक अत्याचाराची कोणतीही चिन्ह दिसली नाही। तर दिशाच्या मृत्यूवेळी काय घडलं ते आपण पाहूया। दिशा मृत्यूपूर्वी जवळपास 1 तास परदेशातील मैत्रीण अंकिता सोबत फेस टाइमवर व्हिडिओ कॉलवर बोलत होती। दिशाने अंकिताला रात्री 12:06 व्हिडिओ कॉल केला। तो 1:16 सुरू होता। 1:18 पुन्हा दिशाने फोन केला। तो 1:21 अचानक कट केला। फोन कट झाल्यानंतर दिशाने आत्महत्या केली अशी प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती आहे। मध्यधुंद अवस्थेमध्ये असणाऱ्या दिशाने अचानक फोन कट केला आणि आत्महत्या केली असा पोलिसांचा अंदाज आहे। बोलता बोलता दिशा इमोशनल झाली आणि तिने अचानक फोन कट केला असं अंकिताने जबाबामध्ये म्हटलेलं आहे। पोस्टमॉर्टमच्या वेळी दिशाच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या। जबड्याच्या खाली गंभीर इजा होती। नाकातोंडातून रक्तस्राव होत होता। सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून। आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला, त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे। नाक घासून त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे। आणि यंत्रणेचा गैरवापर करता, लक्षात ठेवा, डाव उलटला जाईल केव्हा तरी तुमच्यावरच, तुम्हाला सुद्धा ह्याच्यातूनच जावं लागेल। माझी मागणी आहे की तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने पुरावे का नष्ट केले, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला, जरी करता कोर्टात न्याय मिळाला नाही, ईश्वराच्या दरबारी न्याय आहे। तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने हात जोडून दिशा सालियन परिवाराची माफी मागितली पाहिजे। काही भाजपचे नेते मंत्री, शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते, खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते। आता त्यांच्याकडे 2 संधी आहेत। एक, आदित्य ठाकरेची तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारने यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते। की प्रशासन असेल, पोलीस असेल, जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही। पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित, पुराव्यावर आधारित, तथ्यावर आधारित या संदर्भातला निर्णय करत असते। मला तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमीचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात। मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव, यातून विरोधी पक्ष जो पछाडलेला आहे तो या भावनेतून दूर होईल। आदित्य ठाकरे प्रकरणामध्ये ठाकरे परिवाराला जे बदनाम करण्याचं काम भाजपने केलं होतं ते कसं खोटं होतं, राजीव गांधीला जे खोटे आरोप केले होते कसं खोटं होतं, हे आता त्याच्यातच स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून भाजप हा खोटारडा पक्ष आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे। कोण्या एखाद्या व्यक्तीला काही कारण नसताना कोणी बदनाम करत असेल तर शेवटी सत्य हे झाकळून राहत नसतं। कोण्या एका स्पेसिफिक पक्षाचं मी नाव घेत नाही, पण एखादी व्यक्ती, तरुण व्यक्ती जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असेल, आता ठीक आहे आम्ही राजकीय भाग म्हणून जरी वेगळे वेगळे असलो तरी एक त्या व्यक्तींबद्दल सुद्धा कुठलेही विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य असं एखाद्याला जीवावर उठेपर्यंत कोणी केलं तर शेवटी सत्य लपून राहत नाही। त्याच्यामुळे ज्यांनी आरोप केले ते आज उघडे पडले।